गेल्या काही दिवसांपासून ज्योती मेटे यांच्या पक्षप्रवेशासंदर्भातल्या चर्चा सुरू आहेत आणि स्वतः ज्योती मेटे मॅडम आता आपल्या सोबत आहेत। मॅडम, तुमच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहात अशा पद्धतीची माहिती मिळते। काय नेमकं आहे? मुळात बीड लोकसभा लढवावी अशी तिथल्या जनसामान्याकडून आणि त्याच्यानंतर मग शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून मागणी आली। त्याच्यामुळे या मागणीचा विचार करून विशेषतः तो समाजाचा जो रेटा होता त्याचा विचार करता मग मी ते राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं। म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवणार आहात सध्या तरी असं ठरवलेलं आहे। पण मग कुठल्या पक्षाकडून तुम्ही असणार आहे? कारण तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करून तुम्ही निवडणूक लढवणार तुतारीचं चिन्ह घेऊन अशा पद्धतीची माहिती समोर आली। या माहितीचं स्त्रोत्र मला नाही माहिती काय आहे तो, परंतु ही बातमी कशाच्या आधाराने आली ते मला सांगता येणार नाही। पण बीड लोकसभा लढवायची ठरवल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये अनुषंगिक ज्या काही बाबी असतील त्या टप्प्याटप्प्याने चर्चा करून आम्ही त्या सोडवू आणि त्याच्यानंतर एका ठोस निर्णयाप्रत येऊ। तुम्ही 2 दिवसांपूर्वी शरद पवारांची ही भेट घेतलेली आहे, काय नेमकी या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे? ही लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे। शरद पवारांचा तुम्हाला पाठिंबा आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा, कारण त्यांच्याकडून सुद्धा उमेदवाराची शोधाशोध बीडमध्ये सुरू आहे, त्यामुळे त्यांचा पाठिंबा तुम्हाला असणार आहे? आम्ही आता जेव्हा लोकसभा लढवण्याचा विचार करतो तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टींची वेगवेगळ्या टप्प्यांवरती ती चाचपणी होते आहे, त्यामुळे पाठिंबा असेल का त्यांच्या सोबत लढायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ठरायच्या आहेत। पण मग पवार साहेबांकडून तसं काही आश्वासित तुम्हाला करण्यात आलेलं आहे का? नाही, अजून चर्चा सगळी ती पूर्णत्वास गेलेली नाही, त्याच्यामुळे आश्वासन देण्याचा प्रश्नही उद्भवलेला नाही। दुसरं महत्त्वाचं की उद्या किंवा परवा तुमचा पक्षप्रवेश होईल शरद पवार गटामध्ये अशी एक माहिती मिळते, काय तुमचा पक्षप्रवेश असणार आहे? या माहितीचा स्त्रोत्र मला माहिती नाही, त्यामुळे अजून तरी पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय नाही। पण मग दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिवसंग्राम संघटना किंवा पक्ष ही महायुती सोबत आहे आतापर्यंत, अजूनही महायुतीमध्ये त्यांचा त्या पक्षाचा उल्लेख होतोय। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नेमकं कशा महायुतीतून बाहेर पडणार का आणि मग निवडणूक लढवणार आहात का, काय नेमकं? ही सगळी ज्याला आपण म्हणू शकतो धोरणात्मक बाबी आहेत आणि याच्यावरती पूर्ण प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी निर्णय घेईल आणि त्याच्यानंतरच मग तो आमचा अंतिम निर्णय होईल लोकसभेच्या अनुषंगाने। दुसरं, आजच बजरंग सोनवणे जे बीड लोकसभेसाठी त्यांचंही नाव चर्चेत आहे, त्यांचं शरद पवार गटामध्ये आता प्रवेश होतोय। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा बीडमध्ये इच्छुक आहात, मग कसं या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीने काही चर्चा झालेली आहे का? नाही, कुणाचा प्रवेश आहे त्या अनुषंगाने आम्ही चर्चा करण्याचं काही कारण नाही। जेव्हा आम्ही लढू इच्छितो तेव्हा आम्ही हेच सांगणार की आमची दावेदारी आम्ही कशाच्या आधारे करतो आहोत। पण दुसरं महत्त्वाचं, भाजपकडून बीडमध्ये पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्हाला काय वाटतं की पंकजा मुंडे याआधी त्यांच्या भगिनी त्या ठिकाणी खासदार होत्या आणि आता पंकजा मुंडे असणार आहेत, उमेदवार असणार आहेत, किती मोठं आव्हान असणार आहे? कारण तुम्ही आता बीड लोकसभेमध्ये उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहात, तुम्हाला असं वाटतं की एक आव्हान असेल? कुठली निवडणूक हे आव्हानच असणार आहे ना, त्याच्यामुळे समोर कोण प्रतिस्पर्धी आहे याच्यावरती त्या आव्हानाचं स्वरूप बदलत नाही, निवडणूक ही निवडणूकच। पण मग या सगळ्या याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन याच मराठवाड्यात सुरू होतं, बीड जालना या परिसरामध्ये। या आंदोलनाचा या सगळ्या निवडणुकांवरती परिणाम होईल त्या भागातल्या, काय वाटतं तुम्हाला? आणि त्याचा कुठेतरी एक फायदा या सगळ्या निवडणुकीमध्ये घेण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, तसं काही तुम्हाला वाटतंय? सद्यस्थितीत तरी समाजामध्ये प्रथमदर्शनी तरी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अस्वस्थता दिसते आहे आणि त्याचं आता प्रतिबिंब कशा स्वरूपाने उमटेल हे आता या क्षणी तरी निश्चितपणे सांगता येणार नाही। अस्वस्थता सरकारच्या बाबतीत आहे, सरकारच्या संदर्भातली अस्वस्थता आहे तसं नेमकं म्हणता येणार नाही। ज्या समाजाच्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने ती अस्वस्थता दिसते आहे। मग या सगळ्या अस्वस्थता आहे, या अस्वस्थतेचा तुम्हाला फायदा होईल? तुम्ही ज्या निवडणुकीला पुढे जात आहेत, बीडमध्ये तुम्ही आता उमेदवारी करू इच्छितात, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला त्याचा फायदा होईल? प्रश्न फायद्या तोट्याचा नाहीच आहे। मी जर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही समाजाकडून येणे मागणी आणि समाजाच्या मागण्यांना आजपर्यंत साहेबांनी दिलेला न्याय, त्यामुळे साहेबांची पत्नी म्हणून समाजाला परत एकदा न्याय देणे किंवा समाजाकरिता प्रयत्न करणे हे मला माझं कर्तव्य वाटतंय। दुसरं महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांची अजून तुम्ही भेट घेणार आहात का? अजून काही या संदर्भात तुम्ही जसं म्हटलं की अजून चर्चा सुरू आहे, चर्चा पूर्णत्वास गेली नाहीये, मग पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे? होऊ शकेल। कधीपर्यंत तुम्ही भेटणार आहात किंवा या सगळ्या याच्यामध्ये काही
कदाचित या आठवड्यात ती चर्चा आमची पूर्ण होऊ शकेल. तुमचा उमेदवारी संदर्भातला जो निर्णय आहे तो तुम्ही कधीपर्यंत घेणार आहात, की तुम्ही जे काही निवडणूक लढवणार यावरती ठाम आहात? निवडणूक लढवायची यावरती तर सध्या स्थितीमध्ये तरी ठाम आहे. कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे तुमचा? या आठवड्यापर्यंत निर्णय करू आम्ही, या आठवडा अखेरपर्यंत. मी शेवटचा प्रश्न विचारतो. पक्षप्रवेशासंदर्भातल्या ज्या चर्चा, पक्षप्रवेश तुम्ही करणार आहात शरद पवार गटात, काय नेमकी माहिती आहे आपल्याकडूनच? अगदी स्पष्टपणे सांगावं, की कारण ज्या काही राजकीय वर्तुळाच्या चर्चा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही लवकरच शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहात आणि त्याच शरद पवार गटाकडून तुम्ही लोकसभा लढवणार ही चर्चा आहे. याबाबत तुम्ही स्पष्टपणे सांगावं असं मला वाटतं. मी स्पष्ट वक्तीच आहे आणि म्हणून मी मगापासून वारंवार आपल्याला म्हणते आहे की या बातमीचा स्रोत कोणता आहे हे मला कळून घ्यायला किंवा जाणून घ्यायला आवडेल. त्याच्यानंतरच मग मी त्याच्यावरती अधिक भाष्य करू शकेन. आज तर मी ठाम आहे की असं कोणतीही पक्षप्रवेशाचा सध्या तरी विषय नाही. शरद पवार गटात जाणार नाही यामध्ये तथ्य नाही असंही असं म्हणायचं तुम्हाला? मी काय म्हटलं की सध्या स्थितीमध्ये तरी तथ्य नाही, कारण हा मुद्दाच पुढे आलेला नाही, तर मी त्याच्यावरती कॉमेंट्स कशी करणार. धन्यवाद मॅडम. तर ज्योती मेटे मॅडम होते आपल्यासोबत. त्या बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास ठाम आहेत आणि या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गटात त्यांचा पक्षप्रवेश होईल का याबाबत मात्र ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना दिसत नाहीयेत. या संदर्भातल्या चर्चा अजूनही बाकी आहेत असं ज्योती मेटे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अथर्वसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.